स्वागत आहे तुमचे आपला स्वाद आपली संस्कृती या आपल्या युट्यूब चॅनलवर। तर आज मी चटपटीत असा पदार्थ बनवत आहे, चणा पोळीवाडा। तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया। तर हे साहित्य आहे, त्याच्यासाठी हे मी काबुली चणे आहेत ना, ते भिजत ठेवलेले रात्रभर, आणि हे असे बघा छान भिजले आहेत आपले। हे चणे घेतले आहेत मी अर्धा किलो एवढे, आणि त्याला लागणार आपल्याला हे साहित्य आहे। त्याच्यासाठी हिंग घेतलाय मी, अवनदेवी हिंग घेतलेला आहे। लसणीच्या पाकळ्या आहेत, अख्खी म्हणजे सालासकट घेतलेली अशी लसूण आहे पाकळ्या। मिरच्या आहेत, मिरच्यांना मी अशी कट मारून घेतलेली आहे, आणि कढीपत्ता, आलं लसूण पेस्ट, हळद, धने पावडर, मिरची पावडर, चाट मसाला, बेसन, आणि हे मक्याचं पीठ म्हणजे कॉर्नफ्लॉवर, आणि मीठ चवीला। तर हे आता चणे आहेत ना, आपल्याला कुकर मध्ये 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। त्याच्यासाठी मी गॅसवर हा कुकर ठेवलाय, त्याच्यात पाणी घालून घेतलंय। हे आपले चणे घालून घेते त्याच्यात। आपले चणे बुडतील एवढंच मी पाणी ठेवले, आणि थोडस मीठ घालून घेते ह्याच्यामध्ये। आता हे मिक्स करते, आणि ह्याला झाकण लावून घेते आता। आणि ह्याच्या आपल्याला 2च शिट्ट्या करून घ्यायच्या, जास्त नाही शिजवायचे। आता आपल्या शिट्ट्या झालेल्या आहेत 2, आणि कुकर पण आपला थंड होत आला। आता खोलून बघते। चणे आपले ना आपल्याला हवे तसे शिजले आहेत, म्हणजे एकदम जास्ती पण नाही, बरोबर असे शिजले गेलेले आहेत। आता मी ते गाळून घेते, म्हणजे एका चाळणीवर काढून घेते। याचं पाणी आपण काढून घ्यायचं, व्यवस्थित पाणी निथळलं पाहिजे। आता ह्याचं सगळं पाणी मी निथळून घेणार आहे, मग आपल्याला ह्याला मसाले लावायचे। आता हे मी एक भांड घेतलंय, त्याच्यात तेल घालून घेते थोडं। तेल सगळीकडे लागलं पाहिजे। मिरची पावडर, हळद, धना पावडर, 1 चमचा धना पावडर येते, थोडासा चाट मसाला, चमचाभर आलं लसूण पेस्ट, आणि बेसन, 1 वाटी बेसन घेतलेलं मी, आणि ही छोटी वाटी कॉर्नफ्लॉवर, थोडस हिंग, आणि चवीप्रमाणे मीठ। मगाशी मीठ आपण चण्यामध्ये टाकलेलं। सगळं साहित्य आता मिक्स करून घेते। तर हे आपलं मिक्स करून झालंय, ह्याच्यामध्ये मी आता हे चणे घालून घेते। आता हे सगळं आपल्याला एकजीव करायचंय। आता हे सगळं मी एकजीव करते, हे आपलं सगळं कोट झाले पाहिजेत चणे। हे आता अशा प्रकारे सगळं मी मिक्स करून घेतलंय, पण हातानेच केलंय, त्याच्यामुळे छान असं सगळं मिक्स झालंय।
आता आपल्याला हे चणे आपल्याला फ्राय करून म्हणजे तळून काढायचे आहेत. त्याच्यासाठी मी गॅसवर कढई ठेवून तेल ठेवलंय तापत. तर तेल आपलं तापलंय. आता त्याच्यात मी हे चणे सोडते. तेल तापल्यावर बारीक करून मग आपल्याला एक दोन असे चणे सोडू शकता. तेल तापलं असलं ना की मंद आचेवरच फ्राय करून घ्यायचे. कारण आपण थोडे शिजवलेले असतात ना चणे, त्याच्यामुळे ते शिजतात मंद आचेवर व्यवस्थित. बघा आपले हे चणे फ्राय झाले आहेत व्यवस्थित. आता हे मी अशाच प्रकारे हलव्यात असे एक एक चणे टाकून तळून घेते. हळू असं खाली हे करून सोडा, कारण हातावर पटकन तेल पण उडू शकते वरतून टाकलात तर. मध्ये मध्ये असं हलवतच राहायचं झाऱ्याच्या साह्याने. आता आपले होत आले चणे फ्राय करून. तर हे कोट साठी आहे ना, सुक वाटत असेल तर तुम्ही ते आपलं पाणी काढतो ना आपण चण्याचं, ते थोडं टाकून सगळं एकजीव करू शकता व्यवस्थित. आणि फ्राय करण्यासाठी सोडायला अगोदर तेल तापून घ्या आणि मग ते सोडा. आणि मग फास्ट त्याच्यावर तुम्ही पण झारा त्याच्यात मारत राहा आणि तळत राहा. ते करपणार नाही असं. साठी चणे छान लागतात. हे मी मंद आचेवर सोडून घेतलेले कारण तेल हातावर उडू नये म्हणून. आणि आता मी हे फास्ट केलंय गॅस. आणि आता आपल्याला ह्याला सारखं असं परतवत राहायचं तेलामध्ये की ते करपू नये म्हणून आणि व्यवस्थित भाजले जावे, म्हणजे फ्राय केले जावे. फास्ट ह्याच्यावर मी भाजते. बघा अशा प्रकारे आपले हे चणे मस्त फ्राय झाले. तर बघा आपले चणे सगळे तळून झालेले आहेत. आणि त्याचा बघा तुम्हाला आवाज कसा कुरकुरीत अशी असतो ना, तो दाखवते मी तुम्हाला. बघा छान असा आवाज आपला कुरकुरीतपणा येतोय, आवाज छान. आता त्याच तेलामध्ये मी हे लसणीच्या पाकळ्या घेतल्यात ना, त्या थोड्या फ्राय करून घेते. जास्त नाही, थोडा लाल करायचा.
आपण ना त्या चण्यांच्या बरोबर खायला ह्या लसणीच्या पाकळ्या ना खूप मस्त लागतात. आता मी थोडा कढीपत्ता घालून घेते. आता आपल्याला हे चण्यावर घालून घ्यायचे. प्रकारे आपण ह्या मिरच्या थोड्या चिरून घेतल्यात ना, तर ते आपण तेलामध्ये जरा तळून काढतोय. जरा छान असं तळल्या गेल्यात मिरच्या चण्यावर घालून घ्यायचे. तर आपला चना कोळीवाडा तयार आहे. खूप छान झालाय, म्हणजे आपण हॉटेलमध्ये जाऊन असं खातोच त्याप्रमाणेच सेम अगदी तशीच चव लागते. आपण घरच्या घरी पण सोपी पद्धत आहे बनवायची, तर तुम्ही नक्की ट्राय करा हा चना कोळीवाडा. आणि त्याचं जे कॉर्नफ्लॉवरचं कोटिंग आहे तर कुरकुरीत असं त्याचं कोटिंग छान लागतंय. आणि त्यासोबत लसूण जी तळली आहे, फ्राय केली आहे, ती पण मस्तच लागते, चव येते त्याच्यात अजूनच छान. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा हा चना कोळीवाडा. कसा वाटला आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच रेसिपीज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला देखील फॉलो करायला विसरू नका. थँक्यू.